नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय मालिका नवीन वळणावर येऊन अतिशय जबरदस्त सत्य अखेर समोर येताना आपण बघणार आहोत। आणि त्यामध्ये आता अमृताच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज चक्क आलेली असते ती सगळ्या मेंढळ्यांसमोर। अमृता प्रेग्नंट असल्याचे सत्य ज्या वेळेस आता तिलोत्तमासमोर येते त्याच वेळेस आता मेंढळ्यांच्या घराचा पाळणा हलणार असे आता लक्षात येताच आता तिलोत्तमाचा आनंद गगनात मावेनासा होऊन आता त्यानंतर तिलोत्तमाच्या तोंडून लगेचच शब्द बाहेर पडतात, जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरली आणि सावलीच्या पायगुणाने मेंढळ्यांच्या घरचा पाळणा हलला। आणि जेव्हा आता हे सगळं सत्य जगन्नाथने सांगितलेल्या भविष्यवाणीप्रमाणे झाल्याचे कळताच आता सगळा राग द्वेष विसरून ज्या वेळेस आता तिलोत्तमा पुन्हा जगन्नाथला घरी बोलावते आणि त्याच वेळेस आता जगन्नाथ घरी येता क्षणी आता जगन्नाथ तिलोत्तमाला अजून एक मोठ्या सत्याचा भयानक उलगडा करणार आहे। आणि अजून एक सत्याचा तो भयानक खुलासा ज्यावेळेस आता जगन्नाथ तिलोत्तमासमोर करतो त्याच वेळेस आता अमृताच्या प्रेग्नन्सीमध्ये आता असे कोणते भयानक सत्य जगन्नाथ तिलोत्तमाला सांगणार आणि त्या भयानक सत्याचा उलगडा होता क्षणी तिलोत्तमा आता कोणता निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे। इकडे आता अमृताची डोकीदुखी उलट्या मळमळ काही थांबलेलं नसतं आणि त्यामुळे पटकन आता सावली ही तिलोत्तमाकडे जाते आणि तिलोत्तमाला म्हणते की अमृता वहिनीला मळमळ उलट्या त्रास होऊ राहिलाय, तुम्ही एकदा बघून घ्या ना। पहिल्यांदा सावलीच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तिलोत्तमा ही पटकन उठून आता अमृताकडे येते आणि त्या ठिकाणी आता अमृताला धीर देत अमृताला सावरत हे सगळी लक्षणं अमृता अगं प्रेग्नन्सीचे आहेत आणि मला वाटतंय की तुझी गुड न्यूज आहे। पण अमृता आता घाबरलेली असते प्रत्येक वेळेस, कारण अमृताच्या वाट्याला निराशा पडलेली असते। अमृता म्हणते की प्रत्येक वेळी असं काही होतं आई आणि माझ्या पदरात निराशाच पडते, तेव्हा मला डॉक्टरांकडे जायचं नाही। तिलोत्तमाने आता पुन्हा अमृताला समजावलेलं असतं। तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता, अगं असं काहीच नसतं, तुला डॉक्टरांची भीती का वाटते? तेव्हा आता तिलोत्तमाकडे बघत अमृता म्हणते की आई, अहो प्रत्येक वेळेस आपण किती वेळा डॉक्टरांकडे गेलो, आपल्या पदरी काय पडलं, आनंदाने डॉक्टरांकडे यायचं आणि त्यानंतर मानाची तिकडून आल्यानंतर मानाची मनस्थिती कशी होते तुम्हाला माहिती नाही आहे आणि पुन्हा तेच जर घडणार असेल तर माझा आता यावरती विश्वास नाही आहे। त्यानंतर आता मला खूप भीतीसुद्धा वाटत असल्याचे अमृताने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं। तिलोत्तमा म्हणते हे बघ अमृता, तुला भीती वाटते ना, आपण एक काम करू, आपण ना घरीच प्रेग्नन्सी किट आणूयात आणि तुझी प्रेग्नन्सी चेक करूयात। आणि असे म्हणत तिलोत्तमाने आता अमृताला तयार केलेलं असतं। तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्याला मात्र मोठा धक्का बसलेला असतो। खरोखर जरी अमृता प्रेग्नंट जर झाली तर आपल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या मेहनतीवरती पाणी फिरेल, त्यामुळे ऐश्वर्या देखील आता अस्वस्थ झालेली असते। इकडे मात्र आता ताबडतोब तिलोत्तमाने प्रेग्नन्सी किट मागवलेली असते। त्यानंतर इकडे आता सावली सारंगकडे येते। सारंगला सुद्धा आता सावली म्हणते की अहो आज खूप मोठी गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्या घरामध्ये खूप आज आनंदाचा दिवस येणार आहे। सारंगचं काही मात्र सावलीकडे लक्षच नसतं। सावली म्हणते की अहो सारंग सर माझं ऐकता का तुम्ही? सारंग म्हणतो काय झालं? सावली म्हणते की अमृता वहिनी आज त्यांची टेस्ट होणार आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेग्नंट असल्याची सगळी लक्षणं दिसत आहेत सारंग सर। सारंग ते ऐकताच म्हणतो की काय? आणि इकडे राजला सुद्धा सगळी हकीकत समजते। पटकन आता सगळेजण अमृताच्या प्रेग्नन्सीची बातमी येण्यासाठी आता त्यांचे कान टवकारलेले असतात। आता इकडे अमृता पुन्हा आतमध्ये जाते आणि अमृता आता तिची प्रेग्नन्सी टेस्ट करते आणि अखेर आलेले असते ते सत्य बाहेर। अमृता ही प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज सगळ्या मेंढळ्यांसमोर धडकलेली असते आणि आता अमृता बाहेर येता क्षणी आता जेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यावेळेस आता तिलोत्तमाचा आनंद गगनात मावेनासा होतो। तिलोत्तमाला एवढा आनंद होतो की प्रेमाने तिलोत्तमा आता अमृताला मिठीच मारते आणि म्हणते की खरंच आत्तापर्यंतची तपश्चर्या फळाला आली, जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरली आणि सावलीच्या पायगुणाने माझ्या घरी पाळणा अखेर हलणार आणि त्यामुळे आता खरंच जगन्नाथ जे सांगत होता ते अगदी बरोबर होतं आणि सावलीच्या पायगुणाने मेंढळ्यांच्या घरी पाळणा अखेर
हलणारच हे सत्य तिलोत्तमासमोर आलेले असते. आत्तापर्यंत आपण ज्या जगन्नाथला वाईट सांगत होतो त्याच जगन्नाथचे बोलणे खरे निघाले आणि माझी सून प्रेग्नंट निघाली. हे सगळं या माझ्या सावलीच्या म्हणजे माझ्या सोनाचा पायगुणाचा प्रताप आहे. आणि आता सावली ते ऐकून खूप खुश होते. इकडे मात्र ऐश्वर्याचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता ऐश्वर्या थाय थाय पाय आपटत तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. इकडे आता तिलोत्तमा म्हणते की मला वाटतंय की आता सगळं काही राग वैर विसरून जगन्नाथला पुन्हा आपल्या घरी आणावं आणि पुढे आता काय काळजी घ्यायची हे सुद्धा आपण जगन्नाथकडून विचारून घ्यायला हवं, असे आता तिलोत्तमा चंद्रकांतरावांना सांगते. चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा एकदम महत्त्वाचं आणि एकदम व्यवस्थित बोललीस तू आज. आणि आज खऱ्या अर्थाने बघितलं ना, जगन्नाथ सांगत होता आपल्याला, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. तिलोत्तमा म्हणते खरं आहे तुमचं. त्यानंतर आता पटकन आता तिलोत्तमा ही जगन्नाथला कॉल करते आणि तिलोत्तमाचा जगन्नाथच्या मोबाईलवर आलेला फोन बघत जगन्नाथला सुद्धा अचंबा वाटलेला असतो आणि चक्क तिलोत्तमाबाईने अलका मला फोन केला हे बघ असे म्हणत आता जगन्नाथ फोन उचलतो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की माफ करा जगन्नाथजी, माझ्याकडून तुम्हाला ओळखण्यात चूक झाली. तुम्ही म्हणत होता तेच खरं होतं. सावलीच्या पायगुणाने अखेर माझ्या घरी पाळणा हलणार आहे आणि अमृता माझी सून प्रेग्नंट आहे. तर आता जगन्नाथ म्हणतो की मी सांगितलं होतं ना तुम्हाला तिलोत्तमा मॅडम, माझ्या मुलीच्या पायगुणाने तुमच्या घरचा एकदा पाळणा हलणार म्हणजे हलणार. तर आता तिलोत्तमा म्हणते की तुमची भविष्यवाणी खरी ठरली जगन्नाथजी. तिलोत्तमा म्हणते की मला वाटतंय आता तुम्ही पुन्हा एकदा अमृताची पत्रिका बघून घ्यावी. तर लगेच आता तिलोत्तमाने जगन्नाथला अमृताची पत्रिका बघण्यासाठी बोलावलेलं असतं आणि लगेच आता फोन ठेवतच जगन्नाथ म्हणतो की अलका, अगं सूर्य आज मला वाटतंय पश्चिमेला उगवलाय आणि तिलोत्तमा मॅडमने मला मेंदळ्यांच्या घरी बोलावलंय. अलका सुद्धा खुश होते आणि लगेच आता जगन्नाथ आणि अलका मेंदळ्यांच्या घरी जातात. घरी येता क्षणी तिलोत्तमा जगन्नाथचे स्वागत करते. येता क्षणी जगन्नाथ चंद्रकांतरावांना रामकृष्ण हरी असे म्हणत नमस्कार करतो. जगन्नाथचा आता आदरातिथ्य करून स्वागत केले जाते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथजी, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायला हवा होता आणि आज तुमच्याच कृपादृष्टीने आमची सून प्रेग्नंट आहे आणि आता पुढे काय काळजी घ्यायची, कसं करायचं यासाठी तुम्ही अमृताची पत्रिका बघावी असं आम्हाला वाटतंय. जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे आणि पटकन जगन्नाथ आता अमृताची पत्रिका बघतो आणि त्यामध्ये आता खूप सारे अडथळे असल्याचे जगन्नाथ समोर येते. जगन्नाथ म्हणतो की हे बघा, तुम्ही आता मी जे सांगतो ती काळजी घ्या. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की जरी मेंढळ्यांच्या घरी पाळणा हलणारच आहे यात काही वाद नाही, पण आता या अमृताला खूप मोठ्या संकटातून आता तोंड देऊन पुढे जावे लागणार आहे आणि प्रेग्नन्सी काळामध्ये अमृतावरती खूप अडचणी येऊन खूप संकट येणार आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका, माझी मुलगी म्हणजे तुमची सून या सगळ्या संकटाला तोंड देऊन तुमच्या मेंढळ्यांच्या घरी पाळणा हलणार आहे. आता तिलोत्तमा अजून खुश होते आणि सावलीकडे बघते. तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथजी, पण कोणती संकट, घरात चांगली गोष्ट घडू न देण्यासाठी एक व्यक्ती टपून बसली, तिच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि अमृताला सुरुवातीच्या 2 महिन्यात खूप मोठं संकट येणार आहे तिच्यावरती, तिच्या बाळावरती. तेव्हा आता तुम्ही अमृताची जास्त काळजी घ्यायला हवी आणि अमृताला दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीसमोर तुम्ही जाऊ द्यायचं नाही. आणि एक व्यक्ती तुमच्या घरातली देखील आहे, तुम्हाला राग येईल पण मी तुम्हाला सांगतो, जिच्यावर तुमचा खूप विश्वास आहे तिच्यापासूनच धोका आहे. आता मात्र तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. या घरात तुम्ही ज्या व्यक्तीवरती आत्तापर्यंत विश्वास ठेवून ती तुमची लाडकी होती ना, तिच्यापासून अमृताच्या बाळाला धोका असल्याचे जगन्नाथ बोलतो. आणि माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरणार नाही, अमृताच्या पत्रिकेत ही लिहिलेलं आहे. पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि हे संकटही माझी मुलगी तारून सगळं काही व्यवस्थित करणार आहे. तर आता जगन्नाथचे ते बोलणे ऐकून तिलोत्तमाला ऐश्वर्यावर संशय आलेला असतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ म्हणतो की तुम्हाला एक छोटासा नजारा बघायचा असेल तर चला, मी तुम्हाला झलकच दाखवतो. आता इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये
टेन्शन येऊन केस मोकळे सोडून आता पाळण्यासमोर बसलेली असते. ऐश्वर्याचा आता मोठा जळफळाट होत असतो. काही जरी केलं तरी मेंदळ्यांच्या घरी पाळणा हल्ला नाही पाहिजे असा विचार आता केस मोकळे सोडून त्या पाळण्याकडे एकटक बघत ऐश्वर्या करत असते. आणि हळूचच जगन्नाथ आता ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये येऊन हळूचच थोडासा दरवाजा उघडून ती झलक आता तिलोत्तमाला दाखवतो. आणि ऐश्वर्याचा तो अवतार बघून आणि ऐश्वर्याचे ते हावभाव बघून आता तिलोत्तमाला धक्का बसलेला असतो. आणि जगन्नाथने आता पुढची दुसरी भविष्यवाणी करून अमृताच्या सत्याचा दुसरा भयानक उलगडा केलेला असतो. तेव्हा आता सावली ही आता अमृताचे बाळ कसे वाचवणार आणि ऐश्वर्याचे सत्य समोर येऊन तिलोत्तमा आता अमृताची कशी काळजी घेणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.